नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटची पुरी तोंडात टाकत असताना राधाचा फोन वाजू लागला. हनी कॉलिंग. पुरी तोंडात कोंबली, रुमालाला हात पुसला आणि पर्समधून फोन बाहेर काढला. त्यावरचे नाव पाहून तिचे डोळे एकदम मोठे झाले. कोणाचा फोन आलेला आहे? असे नाव सेव्ह केलेला कॉन्टॅक्ट तर माझ्या लिस्टमध्येच नाही. राधा त्या नंबरला बघून विचार करत होती. रुचाने हात झटकर तिच्या फोनमध्ये डोकावले. अगं घे ना, जिजू आहेत का? तिने हनी कॉलिंग वाचून राधाला विचारले. गोंधळून तिने रुचाकडे बघत फोन रिसीव्ह करून कानाला लावला. स्वीट बेरी, एवढा वेळ लागतो का फोन रिसीव्ह करायला? हा तिचा उडालेला गोंधळ तो गाडीत बसून बघत होता. तो गाडीतून तिचे निरीक्षण करत होता आणि तिचा तो गोंधळ बघून याने मुद्दाम आवाजावर जोर देत विचारले. मनात मात्र तो राधाला हसत होता. हां? ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. त्या गोंधळात ती हॅलोही म्हणायला विसरली. फक्त फोन कानाला लावून हा एवढेच बोलू शकली. तिला इंद्राचा आवाज कानावरती पडताच एवढे तर नक्कीच समजले की हा तिचा नवराच आहे. परंतु तिने त्याचे नाव तर इंद्रा सर असे सेव्ह केले होते. मग अचानक हनी कॉलिंग असे कसे झाले आणि कधी झाले हे तिला समजले नव्हते. अगं राधा, मी कोणाशी बोलतोय? पुन्हा फोनमधून आलेला इंद्राचा आवाज तिच्या कानात घुमला. हो हो, आता ती भानावर येत सावध झाली. हा सर बोला. ते सावध होऊन आता बोलू लागली. तिच्या तोंडून पुन्हा सर ऐकून त्याने इरिटेट होऊन भुवया आकसल्या. घरी जायला उशीर होतोय, चल पटकन, आज माझ्याबरोबर येणार आहेस तू? त्याने जणू तिला ऑर्डर सोडून दिली. नाही सर, मी येते. तरीही मॅडम हिम्मत करून बोलल्यात. आता इंद्राचे टाळके सटकू लागले होते. तुला सांगितलेलं कळत नाही का गं? मी काय म्हणालो? त्याचा रागीट आवाज फोनमधून कानावर येऊन आपटला आणि राधा थोडी घाबरली. पण सर, तरीही तिच्या तोंडातून शब्द ऐकलेच. आता जर एक शब्द बोललीस ना तर सरळ उचलून गाडीत बसवेल. मग माझ्या नावाने ओरडू नकोस. तुझी जर आयडेंटिटी कोणाला समजली तर त्याला मी जबाबदार नसेल. तेव्हा जर मला दोष दिला तर मी खपवून घेणार नाही. जे होईल त्याला तू स्वतः जबाबदार असशील. त्यामुळे गुपचूप गाडीत बस, नाहीतर मला तुला जबरदस्ती बसवावे लागेल. गोंधळून तिने आजूबाजूला नजर फिरवली. समोर रोडच्या पलीकडे इंद्राची गाडी उभा होती आणि तो तिलाच बघत होता. नाखुशीने तिने रुचाकडे बघितले तर हिचे काय सुरू आहे बघून रुचा कधीचे तिच्याच चेहऱ्याचे निरीक्षण करत होती. राधा, काय झाले? राधाची अस्पष्ट कानावर पडलेली वाक्य आणि तिच्या चेहऱ्यावर पसरलेली नाराजगी बघून रुचाने राधाला विचारले. रुचाच्या प्रश्नावर राधाने रुचाला समोर पाहण्यासाठी डोळ्याने खुणवले. राधाच्या डोळ्यांचा इशारा समजून रुचाने तिची नजर फॉलो करत येऊन पडली तसे रुचाने खुश होऊन राधाकडे बघितले. राधा, नाराज होण्यासारखी कोणती गोष्ट आहे? ही तर किती आनंदाची गोष्ट आहे. जिजू तुझ्यासाठी थांबले आहेत. आता लोकांचा विचार करणे सोड आणि त्यांच्याबरोबर घरी जा, नाहीतर तू आता माझा मार खाशील. हा काय यार, जिजूंची एक नजर पडण्यासाठी सर्व मुली त्यांच्या किती मागे पुढे करतात. नसलेली नाती जगाला दाखवतात का तर त्यांना मोठेपणा मिळवायचा असतो. आणि इथे तुझा हक्काचा नवरा आहे
त्यांची बायको असल्याचे तुला मिळणारे स्थान किती मोठे असेल, परंतु तू अगदी जगावेगळे आहे. लोक नसलेली नाती दाखवण्यासाठी धडपडतात आणि तू असलेले लपवण्यासाठी. कमाल आहे. पण मी तुझ्यावर नाराज नाही. स्वाभिमानी आहे ते, असे म्हणून रुचाने राधाच्या गालावर ओठ टेकवले. नेमके तेच इंद्राने पाहिले आणि त्याने त्याची नजर फिरवली. आता चल, आज जिजूबरोबर घरी जा, रुचा राधाला हाताला धरून इंद्राच्या गाडीकडे घेऊन जात बोलली. ड्रायव्हर काकाने राधा आणि रुचाला गाडीजवळ आलेला पाहून पटकन पुढे होऊन इंद्राच्या बाजूचा दरवाजा उघडला. राधा अजूनही तशीच उभा होती. इंद्राने डोळे बारीक करून राधाकडे बघितले. त्याची ती नजर बघून राधाने घाबरून कंपनीच्या गेटकडे एक वार बघितले आणि इंद्राच्या बाजूने पटकन आतमध्ये बसली. बाय राधा, उद्या कॉलेजला भेटू. तिला बाय करून रुचा मागे वळाली. आता तू कुठे निघालीस? इंद्राने रुचाकडे बघून विचारले. कुठे म्हणजे हॉस्टेलवरती. आणि कुठे जाणार? आता तुम्ही माझ्या मैत्रिणीला घेऊन गेला. किती बोर होते मला एकटीला, पण तुम्हाला काय त्याचे? शेवटचे वाक्य ती तोंडातच पुटपुटली. पण ती काय म्हणाली हे इंद्राने बरोबर ओळखले. चल तूही बस, तुला मॉमने आज घरी बोलावले आहे. मला तुम्हा दोघींना तिने घेऊन यायला सांगितले आहे. इंद्रा रुचाकडे बघत बोलला. आज राधाबरोबर राहता येणार म्हणून रुचालाही खूप आनंद झाला आणि ती पटकन पुढे गाडीमध्ये येऊन बसली. लगेच ड्रायव्हर काकांनी गाडी घराकडे पळवली. राधा इंद्रापासून बरेच अंतर सोडून गाडीत बसली होती. इंद्राने एकदा राधाकडे बघण्यात इंद्रा प्लाझो कुर्ती घातलेली राधा आज खूपच आकर्षक दिसत होती. गोरापान चेहरा, चाफेकळे नाक, काळाभोर लांब सडक भुवया, झुपकेदार पापण्या आणि तिच्या चेहऱ्यावरती झळकणारा तो आनंद. आज तिची सुंदरता वर्णन करणे अगदीच अशक्य. इंद्राला फक्त तिलाच बघत बसावेसे वाटत होते. त्याची नजर तिच्या गुलाबांच्या पाकळ्यांसारख्या ओठांवरती येऊन थांबली आणि त्याच्या घशातून एक आवंढा त्याने गिळला. आता तिच्या गुलाबी गालावरती त्याची नजर येऊन विसावली होती. तिचे गाल निहारत असताना त्याला मगाशी रुचाने तिच्या गालावरती ठेवलेले ओठ आठवले. क्षणात त्याने त्याचा हात लांब करून तिच्या कमरेवरती मागून ठेवला. त्याच्या त्या अचानक स्पर्शाने राधा थरथरली, पण त्याचा स्पर्श तिने लगेच ओळखला. तिने घाबरून इंद्राकडे बघितले आणि तिची नजर त्याच्या नजरेला येऊन भिडली. इंद्रा राधालाच बघत होता. त्याची ती नजर बघून राधाच्या पोटात गोळा आला. काही क्षण तीही त्याच्या नजरेत अडकली, परंतु लक्षात येताच तिने लाजून आपल्या पापण्या झुकवल्या. बस, इंद्राला तिच्या या कृतीने हार्ट अटॅक येता राहिला. यांच्या नजरेचे चाललेले खेळ रुचा मिररमधून बघत होती आणि गालात हसत होती. तिच्या कमरेवरील हात इंद्राने अजून तिच्या कमरेत रुतवला आणि झटकन तिला ओढून जवळ घेतले. तशी ती त्याच्या भारदस्त छातीवर येऊन पडली. आता ती जवळजवळ त्याच्या मिठीत बसलेली होती. सर, काय करताय? समोर बसलेल्या रुचाला आणि ड्रायव्हर काकांना बघून तिने इंद्राला हळूच विचारले. कुठे काय करतोय? फक्त बायकोच्या शेजारी बसलोच तर आहे. मी कुठे काय केले? अजून तर काहीही केले नाही असे म्हणून त्याने गाडीतून टिश्यू पेपर बॉक्समधून एक टिश्यू उचलून घेतला. तो टिश्यू त्याने हळूवार तिच्या गालावरून फिरवला. रुचाने जिथे मगाशी ओठ टेकवले होते तो गाल त्याने पुसून टाकला. रुचा हे सर्व मिररवरून बघत होती. तिने आता तिची नजर मिररवरून बाजूला हटवली आणि सरळ मागे वळून राधा आणि इंद्राकडे बघितले. रुचाने मागे बघताच राधाने इंद्रनीलपासून लांब सरकण्याचा प्रयत्न केला, परंतु इंद्राने तिला तसूभरही हलू दिले नव्हते. उलट त्याने रुचा डोळे बारीक करून इंद्राला बघत होती. रुचा नक्की अशी का बघत आहे हे राधाला समजले नव्हते, परंतु इंद्राने तिचा गाल का पुसला हे रुचाने बरोबर ओळखले होते. रुचा आता तीही इंद्राला टशन देत त्याच्याकडे बघत होती. इंद्राने रुचा बघत आहे म्हणून आता तिच्या गालावरती त्याचे ओठ टेकवले. राधाला त्याच्या या कृतीवर मेल्याहून मेल्यासारखे झाले आणि तिने लाजून नजर खाली झुकवली.
रुचाने इंद्रनीलला रागात बघितले आणि डोळे फिरवून घेत नजर पुढे केली. परंतु तिच्या नजरेने इंद्राला दिलेले चॅलेंज त्याने बरोबर पाहिले होते. रुचाने समोरून बघताच इंद्रनीलने राधाला आणखी जवळ ओढून घेतले. तिच्या खांद्यावरील ड्रेसवरून ओठ टेकवले आणि तिच्या खांद्यावर डोके टेकवत एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडी घरासमोर येऊन थांबली. गाडी आता त्यांच्या घराच्या जवळ येऊन पोचली होती. अजूनही राधा गाडीच्या खिडकीतून बाहेरील दृश्यांकडे बघत होती, पण गाडीमधील होत असलेल्या इंद्राच्या स्पर्शाने तिच्या सर्वांगावर शहारे आले होते आणि तिचा रोम फुलून उठला होता. मानेवर थवा घोंघावत होता. गाडी थांबली तरी ती विचारात हरवलेली होती. रुचा गाडीतून उतरून खाली आली. ड्रायव्हर काका उतरून केव्हाच बाजूला गेले तरी ती अजून काहीतरी विचार करत होती आणि इंद्रनील तिचे निरीक्षण करीत होता. स्वीट बेरी, हळूवार आवाज तिच्या कानात घुमला आणि तशी ती भानावर आली. हा, तिने दचकून नजर फिरवली तर समोर एक आलिशान राजमहल अगदी डौलात उभा होता. तिने गाडीच्या समोर पाहिले. रुचा आणि ड्रायव्हर काका कधीच उतरून बाहेर गेले होते. तिने ओशाळून खाली बघितले. संध्याकाळच्या वातावरणामुळे आणखीनच प्रसन्नता पसरलेली दिसत होती. तिने लाजून मान खाली घातली आणि इंद्रनीलच्या हातात हात दिला. त्या कोमल हातांचा स्पर्श होताच त्याने तिचा हात स्वतःजवळ ओढला आणि तिच्या हातावरील आपले उबदार ओठ टेकवले. आता तो तिच्या हाताला धरून दरवाजाकडे वळाला. इंद्राने तिच्या लाजऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो क्षणभर अडकलाच तिच्या स्त्री सौंदर्यावर. ती नेहमीसारखी साधीच होती, पण विलक्षण लोभस वाटत होती. आज काहीतरी वेगळं होतं. कदाचित प्रेम. रुचाने त्यांच्या दोघांना पाहिलं आणि एक हसरा चेहरा करून म्हटलं, आता चला लवकरच, आज काही खास बनवलं असेल. सर्वजण घराच्या दिशेने निघाले, पण इंद्राचे लक्ष राधावरच होते. त्याच्या मनात फक्त तीच होती, तिचे सौंदर्य, तिची हसण्याची अदा आणि तिला मिळवण्याची त्याची तीव्र इच्छा. या उधळलेल्या भावना आवरणे त्याला कठीण जात होते. हा अगदी वेगळा अनुभव होता, अगदी हवेहवेसे काहीतरी. ही त्याची नजर बघून राधाने लाजून मनाशी गोड स्मित केले आणि त्याच्या मिठीत तोंड लपवून घेतले. इंद्रा राधाला मिठीत धरून घराच्या दाराकडे चालत होती. त्याच्या दारात आई स्वागत करण्यासाठी आणि तिचं अभिनंदन करण्यासाठी आतुर होत्या. मालतीताईंना दारात उभा बघून राधा ओशाळली. सर, प्लीज मला खाली सोडा. इंद्राच्या मिठीत राधा गोड रिक्वेस्ट करत होती. लाजत हळूहळू बोलत होती, परंतु त्याने तिच्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. प्लीज, ती पुन्हा बोलली. तिचा तो निरागस चेहरा बघून त्याला तिच्यावर अजूनच प्रेम आले. त्याने तिच्या डोळ्यात खोलवर नजर रुतवून नाही मान हलवून तिला नाही असा इशारा केला. मालतीताई बऱ्याच वेळेपासून त्या दोघांना बघत होत्या. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांना समाधान वाटले. देवा, माझ्या मुलांना असेच खुश ठेव आणि त्यांना कोणाची नजर लागू देऊ नको, म्हणून त्यांनी मनातच देवाला हात जोडले. तिच्या चेहऱ्यावर टॉपर होण्याचा आनंद झळकत होता, पण इंद्राच्या चेहऱ्यावर तिच्या यशाचा अभिमान दिसत होता. त्यांच्या येण्याची वाट पाहणाऱ्या आईच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचे आणि अभिमानाचे अश्रू होते. मालतीताईंनी राधाला ओवाळून आरती केली आणि तिला टॉपर होण्याबद्दल अभिनंदन केले. थँक्यू ताई, बोलून ती खाली झुकली. असं नाही हा इंद्रा, चला जोडीने पाया पडा. त्या इंद्रनीलकडे मिश्किल हसत बोलल्या. तोही लगेच पाया पडला. सुखी राहा आणि लवकर गोड बातमी द्या, मालतीताई समाधानकारक बोलल्या. दोघांनी त्याचे शब्द ऐकून एकमेकांकडे बघितले. राधाने लगेच लाजून मान खाली घातली तर तो तिला बघत होता. रुचा, चल आता तू ये पुढे, मालतीताई रुचाकडे बघत बोलल्या. त्यांनी रुचाला
ओवाळले, बरोबर तिचे अभिनंदनही केले. आई खूप आनंदात होती. घरातील प्रत्येक सदस्याने राधा आणि रुचाचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या दोघींनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. मावशींनी सर्वांना चहापाणी दिले. श्रेया आणि वेदिका या दोघींचा कौतिक सोहळा आधीच झाला होता. त्याही हॉलमध्ये बसल्या होत्या. जा पोरींनो, तयार होऊन या, सर्वजण एकत्र छान जेवण करू, जानकी आजी सर्व मुलींना म्हणाल्या. सर्वजण उठून वरती तयारी करण्यासाठी निघून गेल्या. इंद्रा तिथेच बसून सर्वजणांशी बोलत बसला होता. काकू, श्लोक अजून आला नाही का? हॉलमध्ये सर्वत्र नजर फिरवून इंद्राने वैशालीताईंना विचारले. नाही आला अजून, वैशालीताई बोलल्या. ऑफिसमधून तो तुझ्याबरोबरच येतो ना, मग आज कसा काय नाही आला? त्याला काही काम आहे का मागे? वैशालीताईंनी, अगं काकू, तो माझ्याबरोबर असता तर मी तुला कशाला विचारले असते. तो आज दुपारीच तब्येत खराब आहे म्हणून ऑफिसमधून निघून गेला. मला वाटले घरी आला असेल, परंतु हा मुलगा काही घरी यायचे नाव घेत नाही. कुठे फिरतोय काय माहिती. पहिलेच त्याला ऑफिसमध्ये यायला नको असते. आता चांगला येत होता, चांगले कामही करत होता, पण आज अचानक काय झाले काय माहीत. मागे काही दिवस झाले मी पाहतो आहे, तो नेहमी काहीशा विचारात हरवलेला असतो. त्याचे काय चालू आहे ते बघावं लागेल. नक्की या पोरावर नीट लक्ष द्यावे लागेल. इंद्रनील चिंतेत बोलत होता. तेवढ्यात श्लोक घरी आला. तो येऊन इंद्राच्या समोर बसला. त्याचा चेहरा पार उतरलेला होता. सर्वजण त्यालाच बघत होते. काय झाले, तब्येत ठीक नाही का? मालतीताईंनी त्याच्या डोक्यावर हात फिरवत विचारले. काही नाही आई, थोडेसे डोके दुखत आहे. तो हळू आवाजात बोलला. अरे जा वरती फ्रेश हो, मी तुझ्यासाठी गरम स्ट्रॉंग कॉफी पाठवते आणि बरे वाटले तर थोड्या वेळाने खाली ये. एक थोडीशीच घरगुती पार्टी आपण करणार आहोत. आज मुलींच्या रिझल्टचे सेलिब्रेशन करूया. श्रेया आणि रुचाचे हे कौतुक करू, मालतीताई अगदी आनंदाने म्हणाल्या. रुचाचे नाव मालतीताईच्या तोंडून निघताच त्याने वर बघून सर्वत्र नजर फिरवली, परंतु ती त्याला कुठेच दिसली नाही. इतका वेळ समोर बसून इंद्रा श्लोकचे निरीक्षण करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरील बदललेले एक्सप्रेशनही त्याच्या लक्षात आले होते. आहेत का मुली घरी? श्लोकही उत्साहात मालतीताईंना विचारले. त्याचा उत्साह बघून इंद्रनीलच्या भुवया आकसल्या. इंद्रनीलची नजर बघून तो ओशाळा. आपण माती खाल्ली हे लक्षात येताच, अगं मॉम, मी श्रेया आणि वेदूला कॉंग्रॅच्युलेशन केले नाही अजून. कुठे आहेत त्या? श्लोकने विचारले. हो आहेत ना, वरती तयार होण्यासाठी गेलेल्या आहेत. तूही जा, फ्रेश होऊन ये, मालतीताई बोलल्या. सर्व मुलांच्या रूमवरच्या मजल्यावरती होत्या म्हणून सर्वजणी एकत्रच वरती चालत गेल्या. राधा रुचाला घेऊन तिच्या रूममध्ये निघाली. तोच रुचा, तू चल आमच्याबरोबर. वेदू रुचाचा हाताला धरून म्हणाली. अगं पण तिचे ड्रेस वगैरे. राधा पुढे काही बोलणार तोपर्यंतच वेदू रुचाला तिच्या रूममध्ये घेऊनही गेली होती. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील भागात. तोपर्यंत स्टोरी वाचत राहा आणि छान छान कमेंट्स करा. धन्यवाद.